ओके. सो कसे आहात सगळे? सो आपला क्लास हा चॅनल आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन केला आहे आणि आज आपण सगळ्यात पहिला व्हिडिओ आज आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. आजचा पहिला व्हिडिओ हा आपल्यासाठी हा इम्पॉर्टंट सेक्शन म्हणून अपलोड करण्यात येईल. सो जेव्हा आपण 10वी परीक्षा डोक्यात घेतो, सो 10वी परीक्षा डोक्यात घेत असताना आपल्याला सगळ्यात प्रथम 2 विषयांची फार गरज लागते. तो म्हणजे सायन्स आणि मॅथ्स. विज्ञान आणि गणित एक असे 2 विषय आहे, की जे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला कामी येतात. सो आज आपण त्याच सायन्स, विज्ञान ह्या विषयाला थोडंसं सोपं करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी घेऊन आलो आहोत. सो प्रत्येक वर्ष सायन्सचा अभ्यास करत असताना प्रश्न हा पडतो, की नक्की वाचायचं काय? पाठ काय करायचं? किंवा लक्षात काय ठेवायचं? सो थोडंसं हे प्रोसेस सोपी करण्यासाठी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर आज काही स्पेसिफिक टॉपिक्सवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत. सो सगळ्यात महत्वाचं आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल, की आपल्या क्लासवर आपल्याला प्रत्येक लेसन वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स, ते कसे आलेत, त्याचं एक्सप्लेनेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतील. सो सगळ्यात पहिली विनंती ही आहे सगळ्यांशी, की हा चॅनल सगळ्यांसोबत शेअर करा, हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, की सगळ्यांना याचा फायदा उचलता येईल. आणि सेकंड थिंग, की जेवढे जास्तीत जास्त लोक आपल्याला जोडतील, तेवढी जास्तीत जास्त मजा येईल आपल्याला आपल्या क्लासवर शिकण्यासाठी. ओके, हा क्लास आपला सगळ्यांचा आहे आणि आपण ह्या क्लासच्या मार्फत खूप काही नवीन गोल्स अचीव्ह करणार आहोत. सो नवीन गोल्स अचीव्ह करण्यासाठी आज पहिला टॉपिक, ओके, दॅट इज आपला सायन्स पार्ट 1. ओके, सो सायन्स पार्ट 1 मध्ये सगळ्यात पहिला लेसन जो आहे तो ग्रॅव्हिटेशन आहे. सो आपण काय केलंय 2019 पासून तर 2023 पर्यंत जे क्वेश्चन्स आपल्या बोर्ड सेक्शन मध्ये आले आहेत, म्हणजे जे प्रश्न आपल्याला बोर्ड्स मध्ये आले आहे, एसएससी बोर्ड्स मध्ये जे प्रश्न आले त्या प्रश्नांना व्यवस्थित सॉल्व्ह केले, त्याचं सोल्युशन तयार केले आणि त्यानंतर ते क्वेश्चन सगळे व्यवस्थित एका सिंगल पीडीएफ मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. सो जर आपण व्यवस्थित इथं बघू शकलो तर स्क्रीनमध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल, की हा जो पेपर आहे किंवा ही जी पीडीएफ आहे ती 2019 वर्षाची आहे. ओके, सो आपण आता सगळ्यात महत्वाचं इथे क्लिअर करेल, की इथं ही 2019 इयरची आहे, पार्ट 1, दॅट इज सायन्स पार्ट 1. तर 2019 ला पहिल्या धड्यामधून म्हणजे ग्रॅव्हिटेशन ह्या लेसन मधून टोटल 6 मार्काचे लेसन आले होते. ओके, जे तुम्हाला इथं क्लिअरली व्हिजिबल असतील. ओके, सो आपल्याला जे लेसन्स आले म्हणजे आता जो लेसन आपण करतोय ग्रॅव्हिटेशन, त्या ग्रॅव्हिटेशन मधून 2019 साली 6 मार्काचे प्रश्न एकूण आले होते. तर ते 6 मार्काचे प्रश्न कोणते आहेत ते आपण आता खाली बघू. ओके, सो क्लिअरली आपण बघू आता की 6 मार्काचे कोणते प्रश्न आले होते. सो सगळ्यात प्रश्न आपल्याला स्क्रीनवर व्हिजिबल आहे. आपल्याला काय दिलंय की एक बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे. एमसीक्यू टाईप किंवा फिलिंग द ब्लँक्स टाईप हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल की हा जो फॉर्म्युला इथे दिलेला आहे एफ इक्वल्स टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करण्याचा. ओके, तर 2 फिगर दिलेत आपल्याला. पहिल्या फिगर मध्ये जे दोघांमध्ये अंतर दिले ते डी दिले, दुसऱ्या फिगर मध्ये जे अंतर आपल्याला दिले ते काय दिले, 3D दिले. याचा अर्थ आपल्याला जास्त काही न करता तो फॉर्म्युला परत एकदा वापरायचा आहे आणि तो फॉर्म्युला परत वापरल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं की फक्त तिथे डी ची किंमत बदलायची, जे त्यांनी इथं क्लिअरली खाली केलेले आहे. तुमचं कॅपिटल जी तेच आहे, M1 पण तोच आहे, M2 पण तोच आहे, फक्त खाली जो डिस्टन्स होता दोघांमध्ये, जे M1 आणि M2 मध्ये जे अंतर होतं ते आता 3 गुणा झालंय म्हणून ते 3D झाले. सो 3D. ओके, जेव्हा आपण खाली डिनॉमिनेटर मध्ये 3D लिहितो त्याचा स्क्वेअर जेव्हा आपण करतो तर स्क्वेअर करत असताना इथे 3 चा पण स्क्वेअर होणार आहे आणि डी चा पण स्क्वेअर होणार आहे, कारण हा स्क्वेअर दोघांना जाणार, 3 ला पण जातो आणि डी ला पण जातो. सो 3 चा स्क्वेअर 9 होतो, डी चा स्क्वेअर डी स्क्वेअर राहतो, म्हणून डिनॉमिनेटर मध्ये जी किंमत चेंज होणार आहे ती फक्त होणार आहे 9D स्क्वेअर. ओके, फक्त आपल्याला एवढंच करायचं होतं. ओके, दुसरं काहीच करायचं नव्हतं. सो जस्ट आपलं जे फायनल आन्सर आहे एमसीक्यूचं किंवा या फिलिंग द ब्लँक्सचं जे असेल ते असणार आहे एफ इक्वल्स टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन 9D स्क्वेअर. ओके, सो हे सगळ्यांना फाइंड आउट करता आलं पाहिजे. सो हा क्वेश्चन 2019 ला बोर्ड्स मध्ये आला होता, याचा अर्थ हा प्रश्न आता येऊ शकतो. आता सेकंड जो प्रश्न आला होता आपल्याला तो प्रश्न थोडासा न्यूमेरिकल बेस्ड आहे.
सो आपण जरा थोडासा तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय की गिव्हन मास 5 kg आहे. ओके, म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन घेतलं आपण, जो मेटल बॉल आपल्या प्रश्नामध्ये आहे. सो मेटल बॉलचं, एका धातूच्या बॉलचं वजन घेतले 5 kg. ओके, तो जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तो बॉल, तो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो 490 मीटर. ओके, त्याची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती आहे 0. ओके, इनिशियल वेलॉसिटी म्हणजे त्याच्या सुरुवातीचा स्पीड, सुरुवातीची जी स्पीड असते किंवा सुरुवातीचा जो वेग असतो त्याचा 0 आहे. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन सगळ्यांना माहित असेल की स्मॉल जी ला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणतो किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो, ज्याची किंमत आपल्याला इथे 9.8 दिली. ओके, आणि आपल्याला जे काढायचं याच्यामध्ये, सो आपल्याला सगळ्यात महत्वाचं इथे काढायचा आहे टाइम, जो आपल्याला गिव्हन नाहीये. ओके, सो टाइम इथे काय आपल्याला शोधायचा आहे. जर क्वेश्चन आपण पुन्हा एकदा वाचला गिव्हन सेक्शन नंतर, अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg runs from a height of 490 meter, how much time it will take to reach the ground. ओके, इथे सगळ्यात महत्वाचं आपल्याला क्लिअरली क्वेश्चन मध्ये आयडेंटिफाय झालं होतं की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाइम, ज्याच्यामध्ये जीची किंमत त्यांनी ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. ओके, जे मार्क्स यासाठी दिलेले आहेत बोर्ड्सने ते आहे 2 मार्क्स. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. सो युझिंग न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, तुम्हाला माहित असेल की न्यूटनचे 3 लॉ होते, 3 नियम होते. त्या 3 नियमांना 3 इक्वेशन आपण बनवले होते. त्यामधला आपण आता हे न्यूमेरिकल सोडवण्यासाठी आपण सेकंड इक्वेशन वापरत आहे. सो सगळ्यात महत्वाचं सेकंड इक्वेशन होतं आपलं एस इक्वल्स टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हे सगळ्यांना माहित असेल की हे इक्वेशन आहे एस इक्वल्स टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सो यामध्ये जेव्हा आपण चं रिप्लेसमेंट आपण कशाने करतो, जी ने करतो. हे सगळ्यांना माहित असेल कारण लेसन आपण ग्रॅव्हिटेशन करतोय. सो सिंपल ऍक्सलरेशन न घेता आपण इथे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन घेतो. सो एस म्हणजे डिस्प्लेसमेंटची किंमत आपल्याला 490 त्यांनी दिली होती की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल वॉज 490. सो सगळ्यात महत्वाचं की जे विस्थापन झालं असणारे किंवा जे डिस्टन्स कव्हर केले बॉलने ते 490 केले. त्यानंतर यू तुम्हाला माहित असेल, यू काय आपला इनिशियल वेलॉसिटी आहे. सो यू जे इनिशियल वेलॉसिटी आहे, तो यू इनिशियल वेलॉसिटी आपण 0 घेतलाय. याचा अर्थ 0 गुणिले टी 0च होणार आहे, प्लस हाफ इंटू जी टी स्क्वेअर, जी ची किंमत आपण 90 आणि टी स्क्वेअर आपल्याला शोधायचा, जो टी स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये. ओके, 490 एका बाजूला आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाचं इथे काय केलं, 9.8 ला 2 ने आपण काय केले, डिवाइड केले. सगळ्यांना यायला पाहिजे 9.8 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचंय. सो 2 4 जा 8. ओके, त्याच्यानंतर 1 राहतो, 8 खाली येतं, 0.29 जा 18. ओके, सो जे आलंय 4.9, जो इथं तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतंय. आता 4.9 इकडे गुणाकार आहे, तिकडे गेलो काय होणार आहे, भागाकार. म्हणजे 490 भागिले किती येणार आहे, 4.9. आता 490 भागिले 4.9 येते, याचा अर्थ तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. वरती पण 10 ने गुणाकार करा, खाली पण करा. वरती किती होणार आहे, 4900. खाली 10 ने गुणाकार केल्यानंतर पॉईंट निघून जाणार, काय होणार आहे, 49. सो 49 एके 49 1 जा 0 0 100. ओके, सो टी स्क्वेअरची किंमत किती आली, टी स्क्वेअरची किंमत आली 100. आपल्याला शोधायला सांगितला होता टी म्हणजे टाइम, पण आपण शोधला आहे टी स्क्वेअर. याचा अर्थ आपल्याला ह्या पॉइंटला काय घ्यायचंय, स्क्वेअर रूट घ्यायचंय. ओके, सो दोन्ही बाजूला आपल्याला काय घ्यायचंय, स्क्वेअर रूट घ्यायचं. जेव्हा आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतो तेव्हा 100 अंडर रूट स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट 100चा जेव्हा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो त्याचा आन्सर येतं 10. ओके, सो या प्रकारे आपण काय केले, टी फाइंड आउट केले, दॅट इज युअर 10 सेकंड. ओके, म्हणजे जे आपल्याला आन्सर आले ते किती आले, 10 सेकंड. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की इथं बऱ्यापैकी आपल्याला एक न्यूमेरिकल जे आहे समजलं आहे. अशा प्रकारे आपल्याला न्यूमेरिकल येऊ शकतं, हे सगळ्यांनी जरा थोडस लक्षात ठेवावं. सो आपण थर्ड प्रश्न जरा व्यवस्थित समजून घेऊ. काय आलाय, व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी, जी म्हणजे कोणता, स्मॉल जी, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस अँड इट्स रेडियस हाफ व्हॉट इट इज नाव. ओके, सो सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं आपल्याला क्लिअरली, तिथे मास ट्वाइस केले. ओके, म्हणजे जे एम होतं ते काय केले, 2 गुणा केले. ट्वाइस या शब्दाचा अर्थ काय होतो, ट्वाइस म्हणजे 2 गुणा केले. आणि रेडियस काय केलाय, हाफ केलाय. म्हणजे जो रेडियस असेल तो काय केला आपण, हाफ. ओके, हे कीवर्ड्स आहे आपले. आणि आपल्याला त्यानंतर काय शोधायचं, जी शोधायचं, दॅट इज स्मॉल जी. ओके, सो गिव्हन सेक्शन सगळ्यांना माहिती कसं लिहायचं. गिव्हन मध्ये आपण काय लिहिले, मास ऑफ अर्थ, जे काय केले 2m. दादा 2m का केले, सगळ्यात महत्वाचं 2m. सो इट इज कॅपिटल 2m म्हणजे ट्वाइस, 2 गुणा केले. आणि रेडियस आपण काय केले, r/2 म्हणजे हाफ केले. ओके, सगळ्यांना माहित असेल हाफ करताना आपण काय करतो, 1/2 ने डिवाइड करतो. ओके, त्यानंतर जे फाइंड आउट करायचं ते काय फाइंड आउट करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ओके, सगळ्यांना स्मॉल जीचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. स्मॉल जीचा फॉर्म्युला आजच पाठ करून ठेवा. स्मॉल जीचा फॉर्म्युला आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ असलाच पाहिजे, बिकॉज जो फॉर्म्युला आहे तो आहे
कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, कॅपिटल जी काय सगळ्यांना माहिती आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. कॅपिटल एम तुम्हाला माहित असेल मास आहे, आणि आर इज द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, और रेडियस वी कॅन से. आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू चेंज करायचे. ओके, आता जी आपण काय घेतलंय, सिंपल जी घेतलाय जो आपल्याला ओरिजिनल माहिती फॉर्म्युला. त्यानंतर आपण जी डॅश घेतले. जर तुम्ही ते व्यवस्थित बघितलं असेल, आपण जी चा सिम्बॉल थोडासा बदललाय. आपण काय घेतलंय, जी डॅश. ओके, जी डॅश का घेतले, कारण थोडेसे आपल्याला व्हॅल्यूज त्यामध्ये बदलायच्या आहेत. सो आता इथे एम बदललाय आपला. एम किती झालाय आपला आता 2m झालाय, आणि आर किती झालाय आपला r/2 झालाय. कारण आपल्याला क्लिअरली माहिती आहे की मास आपल्याला डबल घ्यायचंय आणि रेडियस आपल्याला हाफ घ्यायचंय. सो मास डबल घेण्यासाठी आपल्याला 2m घ्यावं लागेल, आणि रेडियस हाफ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, r/2 घ्यावं लागेल. ओके, सो ते सॉल्व्ह केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण जी कॅपिटल जी इंटू 2m अपॉन r/2 चा स्क्वेअर घेतो, म्हणजे r स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर घेतो. सो हा 2 स्क्वेअर कुठे जातो, सगळ्यात टॉपला जातो. म्हणजे जी इंटू 2m येणार अपॉन सॉरी इंटू हा 2 स्क्वेअर वरती गेला म्हणजे 4 वरती जाणार, आणि खाली फक्त r स्क्वेअर येणार, जे तुम्हाला इथे क्लिअरली विजिबल होत असेल. ओके, त्यानंतर आता काय झालं, 4 टू जा 8 झाला. ओके, 4 टू जा 8. इथे एक स्टेप जी आहे ती मिसिंग आहे, जरा थोडीशी मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजून घ्या. 4 टू जा 8 होतो, 4 टू जा 8m होणार आहे, आणि खाली काय होणार आहे, आर स्क्वेअर. ओके, जर मी 8 बाजूला लिहिला आणि कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर लिहिलं, याचा अर्थ तुम्हाला क्लिअरली विजिबल असेल की ही व्हॅल्यू जी आपण लिहिलेली आहे ही स्मॉल जी ची. कारण तुम्ही जर फॉर्म्युला बघितला तर ही व्हॅल्यू कशाची होती, स्मॉल जी ची. मग जेव्हा ही स्मॉल जी ची व्हॅल्यू होते तेव्हा आपण काय केली, ते रिप्लेस केली आहे. सो जी डॅश कोणाच्या बरोबर आलाय, 8g च्या बरोबर आलाय, आणि जी ची किंमत सगळ्यांना माहिती आहे 9.8 आहे. याचा अर्थ 9.8 गुणिले 8 किती येणार आहे, 78.4, दॅट इज 78.4. सो स्मॉल जी ची किंमत आपल्याला त्यांनी काढायला सांगितली होती, आणि स्मॉल जी ची किंमत आता आपल्याला आली आहे 78.4. ओके, आणि हा जो प्रश्न आला होता, हा प्रश्न आला होता टोटल 3 मार्कासाठी. ओके, जर आपण पुन्हा एकदा ही जर पीडीएफ व्यवस्थित बघितली, किंवा हे जे मी जे काढलेले नोट्स आहे ते व्यवस्थित आपण बघितले, तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्याला आला होता, तो प्रश्न आला होता 1 मार्कासाठी. ओके, 1 मार्कासाठी आपल्याला फक्त त्यांनी विचारलं होतं की हा बॉक्स फिल करायचा आहे. दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर दुसरा प्रश्न जो आला होता तो आला होता 2 मार्कासाठी. ओके, याचा अर्थ टोटल किती मार्क झाले, 3 मार्क झाले. आणि जो शेवटचा प्रश्न आपण न्यूमॅरिकल म्हणून सॉल्व्ह केला होता तो 3 मार्काचा आला होता. याची जर बेरीज आपण व्यवस्थित केली, सो आपल्याला व्यवस्थित क्लिअरली आयडेंटिफाय होतंय की 2019 ला आपल्याला एकूण 6 मार्काचे प्रश्न एसएससी बोर्डला आले होते. सो अशाच प्रकारे आपण प्रत्येक वर्षाचे मॉडेल पेपर्स आणि प्रत्येक वर्षाचे एसएससी ला आलेले पेपर्स यामधून आपण प्रत्येक लेसनचे वेगवेगळे क्वेश्चन्स आणि वेगवेगळे आन्सर्स आपण काढणार आहोत. सो सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काही डाऊट असेल लिहिलेल्या कॉन्सेप्ट बद्दल, किंवा तुम्हाला जर ही पीडीएफ फाईल हवी असेल, तर तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तुम्हाला ह्या फाईलची लिंक भेटेल. ही फाईल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या फाईलमध्ये जर तुम्हाला काही डाऊट येत असेल, सो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये व्यवस्थित टाईप करून देऊ शकता, सो दॅट मला ते इझिली सॉल्व्ह करता येईल, आणि मी नेक्स्ट सेशन मध्ये जो पण सेशन येईल त्याच्यामध्ये तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. ओके, फक्त सगळ्यांना हीच विनंती आहे की आपला क्लास हा जो चॅनल आहे हा आपल्या प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचावा. जर पालक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही तुमच्या घरातल्या जे विद्यार्थी 10वी एसएससी ची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, सो दॅट त्यांना थोडेसे कॉन्सेप्ट सोपे होतील, प्रत्येक वर्ष येणारे प्रश्नपत्रिका समजतील, आणि कशा प्रकारे 2024 साठी त्यांना तयारी करायची आहे त्या गोष्टी त्यांच्या क्लिअर होतील. ओके, सो धन्यवाद.